पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या विचारसरणीला आणि सामाजिक न्यायासाठीच्या योगदानाला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली। दरम्यान पॅरिस येथील मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात आले। संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित झाल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। भारतीय संविधानाने शिल्पकार म्हणून तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे जागतिक स्तरावर प्रसारक म्हणून आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करणारा हा क्षण ठरला आहे। या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना राजदूत विशाल शर्मा यांनी सांगितले की जगभरातील नागरिकांना डॉक्टर आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानाची ओळख करून देणे, शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेची मूल्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करणे हा या पुतळा स्थापनेचा मुख्य हेतू आहे। युनेस्कोच्या व्यासपीठावरून हा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। चैत्यभूमीला दिलेल्या भेटीमुळे देशातील आंबेडकरी चळवळीशी असलेली आपुलकी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचा सन्मान या दोन्ही बाबी अधोरेखित झाल्या। युनेस्कोतील हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक ठसा अधिक गडद करणारा ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।